महानगरपालिकेच्या निवडणुकीचा फॉर्म भरायचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि या शेवटच्या दिवशी अगदी महत्त्वाच्या टप्प्यामध्ये काही महत्त्वाच्या पक्षांचे उमेदवार फॉर्म भरायसाठी क्षेत्रीय कार्यालयामध्ये जमलेले आहेत। उमेदवार आहेतच, पण त्यांच्यासोबतचा जो जनसमुदायाची लाट आहे त्या लाटेने अक्षरशः हडपसर जाम करून ठेवलेला आहे। आणि अशापैकी एक उमेदवार आहेत जे शरद पवार गटाचे तुतारी या चिन्हावरून निवडणूक लढवणारे अधिकृत उमेदवार रोहन गायकवाड यांच्यासोबत त्यांच्या सर्व बंधू आणि भगिनी आणि सर्व मतदारसंघ त्यांच्या प्रभागातला त्यांच्यासोबत आहे। त्यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत। ताई, तुमचं स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये सहर्ष स्वागत। माझा पहिला प्रश्न असेल, रोहन गायकवाड शरद पवार गटातून तुतारी या चिन्हावरती अधिकृतपणे उमेदवारी घेतलेली आहे, ते निवडणूक लढवत आहेत, त्यांचा चांगला प्रचारही चालू झालेला आहे आणि त्याचबरोबर तुम्ही सगळे इतक्या मोठ्या संख्येने सोबत आलेला आहात। एकंदरीत वातावरण काय आहे इथलं, काय सांगाल? वातावरण खूपच छान आहे, खूप आनंदाचं वातावरण आहे आणि आम्ही सगळेच जण खूप आनंदात आहोत। रोहन गायकवाड हे जमिनीवरचा माणूस आहे, काम करणारा माणूस आहे, तर रोहन गायकवाडसाठी आमची सगळ्यांचा खूप पाठिंबा आहे आणि इथून पुढे नेहमीच राहील। आम्ही NCP शरद पवार यांच्या गटातून तुतारी हे आमचे चिन्ह आहे आणि तुम्ही जिथेही कुठे असाल त्यांनी रोहन गायकवाड यांनाच वोट द्यावं, हीच आमची शुभेच्छा आहे तुमच्यासाठी। एक महत्त्वाचा प्रश्न, रोहन गायकवाड कोणत्या प्रभागामधून निवडणूक लढवत आहेत? रोहन गायकवाड हे प्रभाग नंबर 18D मधून निवडणूक निवडत आहेत। अगदीच त्याबरोबर एक महत्त्वाचा प्रश्न आहे की आता निवडणुकीची तयारी चालू झालेली आहे, फॉर्म भरण्यापासून माघार घेण्यापर्यंतचा टप्पा फार महत्त्वाचा असतो, पण एका मोठ्या पक्षाकडून अधिकृतपणे उमेदवारी मिळून फॉर्म मागे घेणे फार चान्सेस कमी आहेत। ते निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत, अर्थातच निवडून येईपर्यंत ते कस धरून राहणार, पण प्रभागामधून संपूर्ण कशा प्रकारच्या प्रतिक्रिया मिळतात त्यांना? आमची निष्ठा, आम्ही एकनिष्ठ आहोत, आमच्या पक्षाबद्दल माघार घेण्याचा प्रश्नच येत नाही आणि पक्षामध्ये काम करण्यासाठी त्यांच्यासाठी प्रतिक्रिया खूप पॉझिटिव्ह आहे, कारण त्यांनी जमिनीवर कधीही नगरसेवक नसताना त्यांनी नगरसेवकच्या लेवलची कामं केलेली आहेत। त्याच्यामुळं ते एक साधारण माणूस लोकांची एवढी मोठी कामं करतो, लोकांचा खूप मोठा पाठिंबा त्यांना आहे आणि लोकांची इच्छा आहे की त्यांनी निवडून यावं। एक महत्त्वाचा प्रश्न, विरोधी पक्षामधून ते निवडणूक लढवत आहेत आणि समोरचे जे पार्टीचे बाकी काही उमेदवार आहेत त्यांच्याकडे एक महत्त्वाचा मुद्दा आहे, महिला आहात तुम्ही म्हणून हा मुद्दा उचलते मी। लाडक्या बहिणीच्या जीवावरती काही निवडणूक लढवत आहेत आणि हे वातावरण विधानसभेला पण पाहायला मिळालं। तुमच्या प्रभागामध्ये याचा काही परिणाम पडेल का? कारण शरद पवार गटाची अशी महिलांसाठी कुठलीही योजना नाही आहे, त्यामुळे त्या दोन्हींचं कंपॅरिझन करता इकडे काही प्रभाव वगैरे पडेल का, असं वाटेल का? माता भगिनी यांना सपोर्ट करतील का? हे बघा, माता भगिनींना चॉकलेट दाखवून त्यांच्याकडून वोट घेण्याची आमच्याकडे पद्धत नाही आहे। आम्ही माता भगिनींच्या ज्या महत्त्वाच्या गरजा आहेत, जे जरुरी आहेत आणि आपल्या गव्हर्नमेंटने त्यांच्यासाठी बरेच काही फॅसिलिटीज उपलब्ध करून दिलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये ज्या ह्या योजना त्यांनी आता जे दिलेल्या आहेत महिलांसाठी, त्या तुम्ही गव्हर्नमेंटमधून सुद्धा आपण करून घेऊ शकतो। स्पेशली एक नाव देऊन त्या योजनेला बाजूला करून तुम्ही चॉकलेट दाखवू नाही शकत, ते कामं असेही होऊ शकतात। खूप खूप धन्यवाद, इतक्या गडबडीच्या वेळेमध्ये वेळ काढून तुम्ही मुलाखत दिली त्याबद्दल। नेमकं महानगरपालिकेच्या रिंगणामध्ये ह्या होतंय काय, कोणता नगरसेवक निवडून येतो आणि महापौरपदी कोण आपलं अधिराज्य गाजवतं, हे सगळं महत्त्वाचं ठरतं पाहणं। पण हे सगळं जर तुम्हाला पाहायचं असेल तर रोजच्या रोज स्टार महाराष्ट्र न्यूजचे अपडेट जाणून घ्या। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।